तर नमस्कार मित्रांनो, आजचा तिसरा दिवस आहे लॅब्राडोरच्या पिल्लांचा। तर आज काही जास्त वेळ मला व्हिडिओ बनवता येणार नाही, कारण आपल्याकडे आज जर्मन शेपर्डला पण पिल्लं झालेत। अजून म्हणजे 5-6 वाजेपर्यंत होत होती, ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर थोडं मला तिकडे बल्ब वगैरे लावायचा आहे, त्या डिलिव्हरी रूममध्ये जायचं आहे। तर मी आज काही जास्त वेळ व्हिडिओ नाही बनवणार। तर तुम्ही बघू शकता आजचा तिसरा दिवस आहे, डे 3 लॅब्राडोरच्या पिल्लांचा। थोडी व्हिडिओ पॉज करतो आणि तुम्हाला जर्मन शेपर्डची झालेली पप्पी दाखवतो। तर थोडा अंधार आहे इथं, तुम्ही बघू शकता जर्मन शेपर्डचे पप्पीज झालेत आत्ताच। त्यांना थोडं मला बल्ब वगैरे लावायचा आहे। त्यांची आई इथं बाहेर आहे आणि असं त्यांचं थोडी स्वच्छता झालेली आहे। आणि पिल्लं तुम्ही बघू शकता, त्यांना जरा आईला दूध पाजायचं आहे। व्हिडिओ आपण जरा थोड्या वेळानं पॉज करत बनवूया। जास्त वेळ नाही बनवणार, पण थोडा वेळ बनवतो। थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे, लाईट जोडायची आहे मला, वायर वगैरे जोडायची आत्ता। त्यासाठी व्हिडिओ काही जास्त वेळ बनवत नाही आणि पिल्लांना पण जरा पाजायला थोडं मला हेल्प करावी लागेल। आजचा व्हिडिओ इथंच संपवतो, कारण थोडं काम आहे, त्यामुळे जरा व्हिडिओ हे असा टप वगैरे बनवून ठेवायचा असतो, म्हणजे पिल्लं त्यात ठेवून परत बल्ब लावायचा। ठीक आहे, स्टँडर्ड कोटमध्ये जर्मन शेपर्डची पिल्लं झालेली आहेत, यांचा पण व्हिडिओ आपण हळूहळू बनवू। ठीक आहे, ओके। तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।